नमस्कार मित्रांनो, आज आपण मसाई पठारावरती जाणार आहे. मसाई पठार हे पन्हाळा तालुक्यात आहे. पन्हाळगडापासून बरोबर 7 किलोमीटर अंतरावरती मसाई पठार आहे. आज आपण भटकंतीमध्ये तिथे जाणार आहोत. तर चला मग आता मसाई पठारावरती आपण जाऊया. या प्रकारे आता आपण मसाई पठारावरती आलेलो आहे. मसाई पठारावरती आपल्याला पुढे तळ दिसत आहे. तळ्यामध्ये 12ही महिने पाणी असते. तसेच इथे एक मंदिर आहे. मंदिर कोणत्या देवाचे आहे ते काही माहिती नाही, पण इथे मंदिर आहे. प्रथम आपण इथे दर्शन घेऊया, नंतर आपण पुढचा प्रवास करूया. तर चला मग. अशा प्रकारे आपण आता मसाई पठारावरती आलेल्या मस्तपैकी रायडिंग करत गाडी चालू डोंगर पठाराकडे एकदम असं. आमच्या आधीच इथे 4-5 गाड्या पण होत्या उभ्या. आपल्याला इथे बघायला भेटतं बघा. अशा प्रकारे मसाई पठार आहे. इथे पावसामध्ये खूप छान असं दृश्य दिसते. आपल्याला इथे मसाई देवीचं मंदिर पण इथे आपल्याला दिसते. तशी चौकट वगैरे काय काय आहे. या प्रकारे हे मसाई पठारावरती आपण आलेलो आहे. अशा प्रकारे मसाई पठारावरती आमचे पूर्वज पण भेटले आहेत. नाश्ता पाणी चालू आहे. मस्तपैकी 5 जण उभे आहेत. चालू द्या तुमचं. या प्रकारे हा मसाई पठारावरती आपण आलेलो आहे. मंदिर मसाई देवीचं मंदिर पण इथे आहे. आता आपण मसाई देवीचं मंदिर बघूया. अशा प्रकारे हे समोरून आपल्याला मसाई देवीचं मंदिर. अशा प्रकारे आपण आता मसाई देवीचं दर्शन घेण्यासाठी आता आलेलो आहे. माझं नाव तानाजी भारती गुरव, गाव बोरिवडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ही मसाई देवी शिवाजी महाराजांच्या काळाचे अधोकरचे मंदिर. या मंदिराला पाया नाही, काय नाही. दसऱ्यात यात्रेत 9 दिवस कार्यक्रम, 10 दिवस कार्यक्रम असतात. यात्रा झाली, पाडवा येते मंगळवारी यात्रा असते. या कोल्हापूर जिल्ह्यातली पन्हाळा तालुक्यातली सगळी इथे यात्रेतले लोक येते. ही नवसाला देवी खूप पावते आमच्या इथे. भरपूर लोक बघायला येतात, बाहेरनं लांबनं येतात. नवसाला याला त्याला पावणारे मंदिर आहे. शिवाजी महाराजांच्या काळाच्या अधोकरी प्रत्येक वर्षाला एक गहूभर मंदिर हे आपोआप पुढे सरकतं. हे आणि सकाळी 5:30 आम्ही पाणी घालतो. आरती बिरती असते, पूजा असते इथं. नमस्कार, धन्यवाद. गाडी समोर पालखींची ठिया पण दिसत आहे. पालखी जेव्हा येते तिथे थांबते आणि त्याच्यासमोर आपल्याला धर्मशाळा पण दिसत आहे. धर्मशाळा पडलेली आहे. त्याच्या बाजूला दीपस्तंभ. अशा प्रकारे आज आपण मसाई पठारावरती आलेलो आहे. नमस्कार, शांत बसू ना. अशा प्रकारे आपण आता मसाई पठारावरती मसाई देवीचं मंदिर पण बघितलेलं आहे. अशा प्रकारे पूर्णपणे हे मसाई पठार आपण आता इथे बघत आहे. नमस्कार, बसा बसा बसा, निवांत बसा, काही अडचण नाही. अशा प्रकारे आपण मसाई पठार खाली साईडला आपल्याला गावं दिसत, संजीवनी कॉलेज वगैरे आपल्याला खाली दिसत आहे बघा. या प्रकारे आज आपण मसाई पठारावरती भटकंतीमध्ये आलेलो आहे. पूर्णपणे हे पूर्ण पठार आहे. 15-16 किलोमीटर अंतरावरती पूर्ण पसरलेले हे मसाई पठार आहे. जसं कास पठारावरती फुलं आपल्याला बघायला भेटतात, तसंच या ठिकाणी पण आपल्याला पावसाळ्यामध्ये विविध जातीचे, विविध प्रजातीचे फुलं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात. हे अशा प्रकारे मसाई देवीचे मंदिराच्या समोर आपल्याला दीपस्तंभ दिसते. पुरातन काळातील दीपस्तंभ वगैरे. या प्रकारे आज आपण मसाई मंदिरात आलेलो आहे. मित्रांनो, आज आपण मसाई पठारावरती भटकंतीमध्ये आलेलो आहे. तसे मसाई देवीचे पण आपण इथे दर्शन घेतलेलं आहे.
सदरचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तसे या चॅनलला आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.